श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे JBR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर, सिंपल आणि हेवी लुक देणारी अशी डिझाईन ट्रेस करून दाखवणार आहे. हा बटर पेपर नाही आहे. आपण जेव्हा नवीन साडी घेतो त्या साडीमध्ये जो आपल्याला कागद मिळतो, पेपर मिळतो, तो पेपर मी इथे घेतलेला आहे. कारण माझ्याकडे सध्या बटर पेपर अवेलेबल नाही आहे. त्यासाठी इथे मी आपला तो पेपर घेतलेला आहे आणि याच्यावरती आता मी तुम्हाला डिझाईन ट्रेस कशी करायची ते दाखवणार आहे. इथे आता मी तुम्हाला स्लीव्सचं डिझाईन ट्रेस कसं करायचं ते दाखवणार आहे. स्लीव्सची सुंदर आणि छान अशी डिझाईन इथे मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे. त्यासाठी आधी इथे आपल्याला स्लीव्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्या एल्बोच्या इथला जो भाग असतो आपल्या स्लीव्सचा, त्याचं जे मेजरमेंट आहे ते एकूण 10 सेंटीमीटर मेजरमेंट आहे. इथे मी 10 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि मी आता स्केलने आणि पेनने ते जे पॉईंट आहेत ते जॉईंट करून घेते आहे. इथे मी तुम्हाला डिझाईन ट्रेस करून दाखवते आहे, नवीन डिझाईन क्रिएट करून दाखवते आहे. तुम्हाला समजावं, ती प्रत्येक डिझाईन तुम्हाला समजावी, त्यासाठी इथे मी रेड अँड ब्ल्यू कलरचं पेन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी स्केल घेतलेली आहे. इथे आता मी स्लीव्सचं मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे आणि इथे आता आपला जो स्लीव्स आहे तो पूर्ण प्रॉपर तयार झालेला आहे. परफेक्ट असं आपल्याला मार्किंग टाकायचं आहे, म्हणजे तेच मार्किंग आपल्याला आपल्या ब्लाऊजवरती सुद्धा टाकायचं असतं. इथे आता मार्किंग पूर्ण झाल्यानंतर आपण डिझाईन कशी क्रिएट करायची ते पाहणार आहोत. आता आपला जो स्लीव्ज असतो त्याच्या आपला जो एल्बोच्या इथला भाग असतो तिथे आपण डिझाईन क्रिएट करतोच. तिथे आपण गोल्डन बीड, शुगर बीडने काही ना काही डिझाईन आपण तिथे बॉर्डर क्रिएट करतोच. इथे मी आता रेड पेनचा वापर केलेला आहे आणि इथे मी एकूण 3 लाईन मारून घेणार आहे. म्हणजे त्या 3 लाईनमध्ये आपल्याला गोल्डन बीडने वर्क करायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही शुगर बीड, गोल्डन बीड, शुगर बीड अशा पद्धतीने सुद्धा वर्क करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरा कोणताही बीडचा वापर करून आपली जी एल्बोच्या इथला जो पार्ट आहे, ती जी लाईन आहे, तिथे तुम्ही सुंदर अशी बॉर्डर क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर ती बॉर्डर झाल्यानंतर थोडं अंतर ठेवून आपल्याला वरच्या साईडने सुद्धा 3 लाईनमध्ये एक सुंदर अशी बॉर्डर क्रिएट करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला बॉर्डर क्रिएट करून झाल्यानंतर आता इथे मी ब्ल्यू पेन घेतलेला आहे आणि आपल्याला इथे आधी मिडलचा पार्ट काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या सेंटीमीटरचं आपल्याला इथे अंतर घ्यायचं आहे. जसं आपण खालच्या साईडला घेतलेलं आहे तसंच आपल्याला वरच्या साईडने सुद्धा अर्धा सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. ते अर्धा सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर इथे आता आपल्याला डिझाईन क्रिएट करायची आहे. आपला जो स्क्वेअरचा कुंदन असतो त्या कुंदनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. इथे स्क्वेअरचा जो कुंदन आहे तो आपल्याला डायमंड शेपमध्ये लावायचा आहे. त्यावेळेस मी इथे आता डिझाईन क्रिएट करून घेते आहे. जिथे जिथे आपण पॉईंट काढून घेतलेले आहेत तिथे तिथे आपल्याला स्क्वेअरचे जे कुंदन आहेत त्याचं डायमंड शेप आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मिडलला 3-3च्या रेंजमध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही राईस बीड किंवा कट पाईप बीडचा सुद्धा वापर करून डिझाईन क्रिएट करू शकता. जसं आपण खालच्या साईडला जी बॉर्डर क्रिएट केलेली आहे सेम आपल्याला वरच्या साईडला सुद्धा बॉर्डर क्रिएट करायची आहे. इथे सुद्धा मी स्क्वेअर जे आहेत ते डायमंड शेपमध्ये क्रिएट करून घेतलेले आहेत आणि मिडलला 3-3च्या वेमध्ये एक डिझाईन क्रिएट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता की बॉर्डर खूप सुंदर आणि छान दिसते. डिझाईन खूप नवीन आणि युनिक आहे, जी की तुम्हाला नक्की आवडेल. आता आपला जो वरचा पोर्शन आहे शोल्डरच्या इथला तिथे आता आपण डिझाईन क्रिएट करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी रेड पेन आणि स्केल घेतलेले आहे आणि आपण जिथे स्क्वेअर कुंदन ड्रॉ केलेले आहेत तिथे आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये लाईन काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही कुंदनच्या हेल्पने स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक लाईन ही परफेक्ट मेजरमेंटमध्ये आलेली आहे. सेम इकडे सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला आपण जिथे कुंदन क्रिएट केलेले आहेत तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे रेड पेनने. इथे आता तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी बॉर्डरसुद्धा क्रिएट झालेली आहे आणि इथे आपले स्ट्रेट लाईनसुद्धा काढून झालेले आहेत.
सो इथे आपण जे स्ट्रेट लाईन काढलेले आहे तिथे आपल्याला बुट्टा वर्क करायचा आहे. सो ही आहे आपली मिडलची बाजू आणि ह्या बाकीच्या वेगळ्या बाजू आहेत. सो आधी आपण मिडलची जी आपली लाईन आहे तिथून सुरुवात करूयात. सो आता इथे बुट्टा वर्क करण्यासाठी आपल्याला इथे आधी मेजरमेंट घ्यायचं आहे. सो त्यासाठी इथे मी मेजरमेंट टेप घेतलेले आहे आणि इथे सुद्धा सेम आपल्याला 1-1 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे प्रत्येक लाईनमध्ये. सो इथे प्रत्येक लाईनमध्ये मी 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेते आहे. सो आता इथे प्रत्येक लाईनमध्ये 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन झाल्यानंतर इथे आता आपल्याला बुट्टा वर्क क्रिएट करायचा आहे. सो इथे मी 1-1 सेंटीमीटरचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता इथे बुट्टा वर्क करण्यासाठी मी ब्ल्यू पेनचा वापर करते आहे. सो इथे आता तुम्हाला डॉट दिसत असतील की प्रत्येक लाईनवरती मी 1-1 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन डॉट काढून घेतलेले आहेत. सो तिथे आता आपल्याला करायचं आहे बुट्टा वर्क. सो जिथे आपण स्क्वेअर शेपचे जे ड्रॉईंग काढलेलं आहे त्याच्या साईडला जे 3-3च्या वेमध्ये आपण डिझाईन क्रिएट केलेलं आहे सेम डिझाईन आपल्याला इथे स्लीव्जवरती सुद्धा क्रिएट करायचे आहेत. सो प्रत्येक लाईनवरती आपल्याला इथे बुट्टा क्रिएट करून घ्यायचा आहे. सो इथे मी थोडं जवळ बुट्टा क्रिएट केलेला आहे. तुम्हाला जर लांब हवं तर तुम्ही 2-2 सेंटीमीटरचं अंतर ठेवूनसुद्धा बुट्टा क्रिएट करू शकता. पण इथे मला छान सिंपल, सुंदर आणि हेवी लुक देणारी अशी डिझाईन हवी होती. सो त्यासाठी इथे मी जवळ 1-1 सेंटीमीटरवरती बुट्टा वर्क क्रिएट करून घेतलेले आहेत. सो आता आपली जी अर्धा जो आपला भाग आहे, अर्धा जो पार्ट आहे तो पोर्शन तर आपला बुट्टा वर्क करून क्रिएट झालेला आहे. सो सेम आपल्याला आपल्या ह्या साईडला सुद्धा बुट्टा वर्क क्रिएट करून घ्यायचं आहे. सो ही साईड एम्प्टी आपली जी दिसते तिथे सुद्धा आता आपण सेम बुट्टा वर्क क्रिएट करून घेऊयात. सो इथे सुद्धा आता मी सेम वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्ट्रेट लाईनसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यावरती बुट्टा वर्कसुद्धा करू शकता. सो इथे मला सुंदर, सिंपल आणि हेवी लुक अशी देणारी डिझाईन हवी होती. सो त्यासाठी इथे मी ही डिझाईन क्रिएट केलेली आहे. जर तुमची एंगेजमेंट असेल किंवा आणखीन कोणतं फंक्शन असेल तर त्यासाठीसुद्धा ही डिझाईन एकदम परफेक्ट आहे. सुंदर, सिंपल आणि छान हेवी लुक देणारी अशी ही डिझाईन आहे. दिसायला खूप सिंपल आहे आणि हेवी लुकसुद्धा देणारी आहे. सो इथे सिंपल आणि सोप्या पद्धतीने बटर पेपरवरती स्लीव्सचं मार्किंग आणि डिझाईन ट्रेसिंग कसं करायचं हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. जर तुम्ही कोणती डिझाईन तुम्हाला सुचत असेल किंवा तुम्हाला जर कोणती डिझाईन स्वतः क्रिएट करायची असेल तर आधी आपण ती नॉर्मल पेजवरती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ती आपण आपला जो ट्रेसिंग पेपर बटर पेपर आहे त्याच्यावरती आपण ती उतरवून घ्यायची. सो इथे सुद्धा मी सेम केलेलं आहे. मला जेव्हा ही डिझाईन क्रिएट करायची असं वाटलं तेव्हा मी नॉर्मल आधी आपला जो साधा पेपर असतो त्याच्यावरती आधी आपल्याला डिझाईन क्रिएट करून घ्यायची आहे आणि नंतरच मग ट्रेसिंग पेपरवरती आपल्या स्लीव्सचं मार्किंग करून तिथे तुम्ही डिझाईन ट्रेस करू शकता. सो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच मी नवीन आणि छान, सिंपल आणि हेवी लुक देणाऱ्या अशा डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.